दादा काय काम करतोय रे? काय नाही, फोल्ड 4 वॉटर डॅमेज आला होता, डेड झालेला आहे, तर त्याला रिपेअर करतोय, रिडिंग घेतोय. बोलणार आहे काय झालं? अरे ते आता फोल्ड आला ना वॉटर डॅमेज, हां, तर ते कस्टमर म्हणत 40-50 हजार रुपये खर्च सांगितलाय त्यांना सर्व्हिस सेंटरला. एवढा खर्च येतो काय? 50,000 रुपये खर्च नाही, एवढा खर्च येत नाहीये. आता पहा, हा जो आज आपल्याकडे आलेला आहे हा फोल्ड 4 आहे, तुला दाखवतो. काय झालं कस्टमरने याला? आधी स्टोअरला गेले होते. काय नाही, मोबाईलची कंडिशन पाहिलं तर असं वाटेल की काहीच नाही झालेलं. त्यांनी एवढा पॅक करून पाठवलाय आज आपल्याकडे कुरिअरनी. काय नाही, डेड झालेलं आहे, फक्त कंडिशन बघ, कुठंच काय लागलेलं नाही, पडलेलं नाही, पण डेड झालंय चालू मध्ये. आता यांना पण 40-50 हजार खर्च सांगितला होता, पण खर्च केलाय असं वाटणार नाही. एवढ्या कमी किमतीत आज आपण हा पण रिपेअर करून देणार आहे. तर असेच आज आपल्याकडे भरपूर मोबाईल आलेले आहेत. हा डेड झालेला मोबाईल आलेला आहे. यांना सुद्धा सांगितलं होतं की मदरबोर्ड चेंज करावं लागेल, तर मदरबोर्ड रिपेअर केलेला आहे आपण, हा पण चालू केलेला आहे. त्यानंतर टेक्नोचा पॅन्थम आहे आणि हा अल्ट्रा आज आपल्याकडे आला होता डेटा रिकव्हरीसाठी. चालू मध्ये डेड झाला होता, चार्जिंगला लावला आणि डेड झाला. पण सर्व्हिस त्यानंतर सेंटरला एवढा कमी खर्च ना आपल्या एवढा जास्त ना आपल्याजवळ कमी, असं का बरं? जास्त आणि कमी काय की ते मदरबोर्ड रिप्लेस करायला लावतात आणि आपण आहे तो मदरबोर्ड रिपेअर करतो. तर हा सुद्धा बघा, आता यांचा कसा आहे, हिंजेसचा प्रॉब्लेम होता, तर त्यांना म्हणले तुम्हाला डिस्प्ले किंवा बॉडी चेंज करावं लागेल. तर आपण काय केलंय, पूर्ण डिस्प्ले काढलाय. त्यानंतर आपण त्याचे हिंजेस एकदम 100% ओपन केलेले आहेत. हे कंपनीचा बोन आहे, म्हणजे कंपनी जे त्यांच्या इथं फक्त टेस्टिंगला फोल्ड पण वापरते, तर 3-3 फोल्ड ते आपल्याकडे पाठवतात बल्कनी, ते पण हिंजेससाठी फक्त. आणि प्रॉपर काम करतो, कोणत्या गोष्टीची रिस्क नाही आणि खर्च एकदम कमी आहे. तर तुमचे सुद्धा असे फ्लिप, आयफोन कोणतेही मॉडेलचा प्रॉब्लेम झालेला असेल, चालूमध्ये डेड पडलेले असतील, किंवा तुमचा जर हिंजेसचा किंवा डिस्प्लेचा प्रॉब्लेम असेल, तर नक्की मोबाईल फिक्सिटला व्हिजिट करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.